तर तिकडे फलटण तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं बॅटिंग केलेली आहे। गेल्या 2 दिवसात तब्बल 251 मिलीमीटर पाऊस झाला। फलटण कांबळेश्वर रस्ता पाण्याखाली गेलाय। वाहतूक ठप्प झाल्यानं गावांचा संपर्कही तुटलेला आहे। तर एनडीआरएफचं पथक फलटणमध्ये दाखल झालं। फलटणमध्ये सध्या पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। आमची टोटल 25 जणांची टीम इथं पोहोचल्यावर आम्हाला इथल्या प्रशासनाकडून माहिती मिळाली की इथे जी वाबडे वस्ती आहे सस्तेवाडी मधली ती पाण्याने बाणगंगा नदीच्या पाण्याने दुतर्फा वेढल्या गेलेली आहे आणि त्यांना एस्केप नाही आहे तिथून। तर त्यासाठी आम्हाला इथं तयार करण्यात आलेला आहे। सकाळ होताच सकाळी 6 वाजताच आम्ही त्या गावामध्ये पोहोचलो। तेव्हाही गाव पाण्याने वेढलेलं होतं, तरी रस्त्यातलं पातळी पाण्याची वाहती कमी झाल्यामुळे आम्ही तो रस्ता पार करून त्या गावापर्यंत पोहोचलो आणि गावकऱ्यांना भेटलो। त्यामुळे गावकऱ्याच्या मनात थोडं दिलासा मिळाला आणि त्यामुळे गावकरी आता सुरक्षित आहेत आणि पाण्याची पातळी बरीच खाली गेलेली आहे आणि त्यांना जीवांनाही काही धोका नाही आहे। त्यामुळे कोणी पॅनिक होण्याची काही आवश्यकता नाही आहे। सगळ्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेत होतो। शेतकऱ्यांना रस्ते वाहून गेले, कुठं पाण्यामुळे शेती वाहून गेली, अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही बऱ्यापैकी काल सर्वे केला, फिरलो आणि त्या पद्धतीनं प्रांत अधिकारी आमचे होते, त्यांनाही आम्ही तशा सूचना दिल्या, तेही आमच्या बरोबर फिरत होते। आता सगळ्याच विभागाला म्हणजे पशुधन असेल, पशु विभागाला सांगितलंय, आरोग्य विभागाला पण तशा सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर आपण कृषी विभागाला पण तशा सूचना दिलेल्या आहेत आणि महसूल विभागांना सुद्धा, तलाट्यांना आणि सगळ्या ग्रामसेवकांना सुद्धा आपण सूचना देऊ, पंचायत समितीला सगळ्याच डिपार्टमेंटला सूचना देऊ। शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि त्याचा पंचनामा होणं गरजेचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।